साहेब, आज सुनावणी निकाल निवडणूक आयोगाकडे तारीख आहे. पक्ष आणि चिन्ह राष्ट्रवादी कोणाची नेमकी काय अपेक्षित आहे? आमची अपेक्षा आहे की निवडणूक आयोग ज्यावेळी आमची बाजू ऐकेल त्यावेळी त्यांच्या लक्षात येईल की महाराष्ट्रातलं सगळं काडर पक्षाचे, राज्याचे कार्यकारिणीचे सदस्य, प्रत्येक जिल्ह्याचे सदस्य कार्यकारिणीचे आणि अध्यक्ष आणि तालुका स्तरावरचे पदाधिकारी हे बहुसंख्य मोठ्या संख्येने पवारसाहेबांना पाठिंबा देत आहेत. आणि त्यामुळे या सगळ्या याच्यात कार्यकर्ते महाराष्ट्रातले फार मोठ्या संख्येनं पवारसाहेबांच्यावर आहेत. देशातही काल एक्सटेंडेड नॅशनल एक्झिक्युटिव्ह कमिटीची मीटिंग झाली. त्यामध्ये जवळपास 24पेक्षा जास्त देशातल्या राज्यांचे 27-28 ठिकाणी माझ्या माहितीनं आमच्या पक्षाचं अस्तित्व आहे. त्यातल्या जवळपास 27पैकी 24पेक्षा जास्त सदस्य, अध्यक्ष आणि त्या राज्याचे कार्यकारिणीचे सदस्य, काही प्रमुख डेलिगेट्स नॅशनल एक्झिक्युटिव्ह कमिटीवर आलेले ते हजर होते. आम्ही जे ॲफिडेविट सादर केलेले आहेत तेही ॲफिडेविटची संख्या ही आमची त्यांच्यापेक्षा जास्त आहे. आम्हाला निवडणूक आयोगाने जी समोरच्या बाजूनं ॲफिडेविट भरण्यात आलेली आहेत त्यांची सॉफ्ट कॉपी दिलेली आहे. ही संख्या 50,000च्या पेक्षा जास्त जात नाही आहे आणि आमची त्यापेक्षा कितीतरी जास्त आहे. त्यामुळं हे सगळं बघितलं तर निवडणूक आयोगाला हा पक्ष शरद पवार साहेबांच्या अध्यक्षतेखाली चालू आहे आणि चालू राहील असाच निर्णय द्यावा लागेल. तर 28 राज्याचे जे प्रमुख आहेत ते अजितदादांकडे आहेत असा दावा त्यांनी केल्याची माहिती आहे. नाही, काल हजरच होते ना 24पेक्षा जास्त राज्यांचे अध्यक्ष आणि काही नॅशनल डेलिगेट्स हे बहुसंख्य पवारसाहेबांच्यावर आहे. शिवसेनेच्या पद्धतीनं चिन्ह गोठवून नवीन नावं घेण्याचा पर्याय सुचवला जाऊ शकतो का त्यांच्या? शिवसेनेची केस आणि आमच्या केसमध्ये फरक हाच आहे की राष्ट्रवादी काँग्रेस देशातल्या 27-28 राज्यात आहे आणि त्या सर्वांचंच बहुसंख्येने 24पेक्षा जास्त राज्यांनी पवारसाहेबांच्या नेतृत्वाला पाठिंबा दिला आहे. त्यातलं एक राज्य महाराष्ट्र आहे, एक राज्य नागालँड आहे. त्या नागालँडचे देखील काही आमदार तिकडे गेले तसं सांगण्यात येतं. पण या सगळ्या परिस्थितीत विचार केला तर बहुसंख्य पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि जे वेगळ्या पदावर काम करतात ते सगळे पवारसाहेबांच्यावर आहेत. शिवसेनेची जर केस बघितली तर विधिमंडळातलं बहुमत बघून मुख्यमंत्री शिंदेंना पक्ष दिलेला आहे, तसं राष्ट्रवादीबाबत घडू शकतं. सुप्रीम कोर्टाने ज्यावेळी महाराष्ट्रातला सगळा प्रश्न सुप्रीम कोर्टाच्या समोर गेला त्यावेळी न्यायमूर्ती सर्वोच्च न्यायालयाचे चंद्रचूड साहेबांनी जो निर्णय दिला आहे त्यांच्या बेंचने त्यात स्पष्ट सांगितले की पक्ष कुठं गेला, पक्ष कुठं आहे आणि आमदार कुठं गेले. आमदार गेले म्हणजे पक्ष जातो हे चुकीचं आहे आणि पक्ष हा पक्षच असतो. आमदार जर पक्षापासून लांब गेले तर तो त्यांचा प्रश्न आहे, पण त्यामुळे पक्ष जाण्याची आवश्यकता नाही. स्वतः राज्याचे उपमुख्यमंत्र्यांचं एक क्लिप सगळीकडे फिरतंय. त्यांनीही सांगितलं की मनसेचा एक सदस्य आमदार आहे, तो गेला तर मनसे गेली असं म्हणता येईल का, हे त्यांनीही स्वतः स्पष्ट केलेलं आहे. त्यामुळे एकंदर वस्तुस्थिती बघितली तर ती सगळी पवारसाहेबांच्या बाजूने आहे. त्यातून जर कोणाला जाणीवपूर्वक कुठल्या दबावाखाली निर्णय घेण्याची गरज असेल तर मग या देशात सध्या काय चाललंय हे मी तुम्हाला सांगायची गरज नाही. असं झालं तर आपल्याला न्यायालयात जावं लागेल का, सुप्रीम कोर्टात जावं लागेल? अर्थात जावं लागेलच ना. ज्या चुकीचा निर्णय झाला तर आमची अपेक्षा आहे की निवडणूक आयोग चुकीचा निर्णय घेणार नाही. आणि निवडणूक आयोग एक घटनाक्रम जर आपण बघितला तर 2 तारखेला काही लोक सरकारमध्ये गेले अचानकपणाने, ज्याची कुणालाच माहिती नव्हती. आणि 5 तारखेला हीच लोक म्हणतात की 30 तारखेला
आमचा निर्णय झाला आणि शरद पवार साहेबांना काढून दुसऱ्या नेत्यांनी अध्यक्षपद स्वीकारलेलं आहे आणि त्यांची मिटिंग झाली. एवढ्या मोठ्या देशातल्या नेत्याला बदलण्याचा निर्णय हा 30 तारखेला झाला आणि 5 तारखेला निवडणूक आयोगाला ही कागदपत्र सादर केल्यावर 6 तारखेला देशाला आणि जगाला कळला. हा एक विनोदच आहे असं मला वाटतं. सांगतायत की भाजपच बॉस असेल, मात्र 2-4 दिवसापूर्वी पालकमंत्र्याचा जो निर्णय झाला त्यामध्ये दिल्लीवरून त्यांना जावं लागलं, अजितदादांना पालकमंत्री पुण्याचं करावं लागलं, चंद्रकांत दादांना सोलापूरला यावं लागलं. काय बघताय, म्हणजे बॉस कोण झाले सरकारमध्ये जाऊन? अजितदादा बॉस झाले का देवेंद्र म्हणतात तसं भाजप बॉस आहे? काय परिस्थिती वाटते तुम्हाला? मला काय त्यांच्या इंटरनल काय आहे मला माहीत नाही. मी काही त्यांच्या अंतर्गत बातम्या काढत बसत नाही. आम्ही आमच्या पक्षाचं काम चालू केलेलं आहे. त्यामुळे त्यांचा तो अंतर्गत प्रश्न आहे. त्यांनी अजित पवारांशी कसं वागायचं, चंद्रकांत दादांना कुठून उचलायचं आणि कुठे टाकायचं, कशा पद्धतीनं चंद्रकांत दादांची अवहेलना करायची, हे त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. त्याच्यावर मी भाष्य करणं योग्य नाही. धनंजय मुंडे म्हणाले होते की 6 तारखेला अपेक्षित निकाल लागेल. सुप्रियाताईंनी सुद्धा त्यावर टीका केली होती. आमच्या बाजूनं निवडणूक आयोगाचा आत्मविश्वास आहे समोरच्या बाजूंना की निवडणूक आयोग हे आपण म्हणून त्याप्रमाणेच निर्णय देणार आहे. हा आत्मविश्वास समोरच्या बाजूला फार मोठ्या प्रमाणात आहे आणि त्यामुळं हा प्रश्न समोरच्या बाजूला जाऊन तुम्ही विचारता. एकेकाळी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असलेले माजी आमदार रमेश कदम यांनी भुजबळांवर टीका केली होती की त्यांनी तुरुंगात असताना बाहेर पडण्यासाठी पवार साहेबांना ब्लॅकमेल केलं होतं. मी दुसऱ्या पक्षात जाऊ शकतो, मला लवकर सोडवा. असं काही घडलंय का? कारण फार मोठं विधान आहे त्यांचं सोबत असताना. मला काही कल्पना नाही. त्यांनाच माहिती असेल काय असेल. आणि देवेंद्र पवार साहेबांनी कोणाच्या ब्लॅकमेलला जुमानणारे नाही आहे. निवडणूक आयोगाला सुनावणी आज विठ्ठलराव साकडं काय असणार? नाही, विठ्ठलाला साकडं एवढंच आहे की भारतामध्ये पक्षाच्या चोऱ्या व्हायचं जे प्रमाण वाढायला लागले, ते पक्षाची चोरी होऊ नये यासाठी विठ्ठलाने आता निवडणूक आयोगाला योग्य अशी बुद्धी द्यावी आणि असं एका पक्षाची चोरी झाली, आता दुसऱ्या पक्षाची चोरी होणार नाही यासाठी आता ही विठ्ठलाचीच परीक्षा आहे. तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील अशी अपेक्षा आहे का आपल्याला? मला नाही वाटत येतील आता, कारण त्यांचा मार्ग वेगळा आहे, आमचा मार्ग वेगळा झालेला आहे. त्यामुळे एकत्र येण्याचा प्रश्न उद्भवत नाही.